असो जावी आम्ही जातो तुम्ही कृपा असो आम्ही जातो तुम्ही कृपा असो आम्ही जातो तुम्ही कृपा असो सकाळा सांगावी विनंती माझी सकाळा सांगावी विनंती माझी आम्ही जातो तुम्ही कृपा असो जावी आम्ही जातो तुम्ही कृपा असो आम्ही जातो तुम्ही कृपा असो आम्ही जातो सांगावी तुम्ही विनंती कृपा असो सकाळा सांगावी विनंती माझी पाण वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे वैकुंठा श्रीरंग बोलावे अंतकाळी विठो आम्हासी पावला अंतकाळी विठो आम्हासी बावला अंतकाळी विठो आम्हासी पावला अंतकाळी विठो आम्हासी बावला कोणी सहित झाला गुप्त तुका कोणी सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग 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 वैकुंठा श्रीरंग बोलावे वैकुंठा श्रीरंग बोलवी वैकुंठा श्रीरंग बोलवी गोपाल कुमार 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 कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी 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 सकाळा सांगावी विनंती माझी सकाळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग सकाळ सांगावी विनंती माझी सकाळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवी तो वैकुंठाची रंग
वैकुंठा श्रीरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंगा बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो हे वैकुंठा श्रीरंगा हे बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाढवेल उभा पांडुरंग वाढवेल
हो बाबा इकडे या. विठ्ठल आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी वाडवेर झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठो आम्हासी पावला कुडी सहित गुप्त झाला तुका फार वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठला 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 सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्खवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगदनिहितपानिं मण्डलं मण्डलानां
तरुण तुलसी माला कंदहं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या. मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या या वार का वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल गुण निधान रुक्मिणीपणानं संजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि पांडुरंगाचे लाडके असणारे भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा आणि निर्वाण या प्रकारातला अभंग आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची बीज बरोबर आहे की नाही. फाल्गुन वद्य दुतेला महाराज त्या ठिकाणी सदेह वैकुंठाला गेले आणि तो आजचा दिवस आहे बरोबर आहे की नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज जाताना वैकुंठाला जाताना जे काही अभंग दिले त्यापैकी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा हा अभंग आहे बरोबर आहे की नाही. काय की आपल्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये 2 संतांनी काय केलं तर क्रांती केली. पहिले आहे ज्ञानोबा राय दुसरे आहे तुकाराम महाराज. संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेऊन हा आपला पंच महाभूतांचा देह हा 3.5 हातांचा देह काय संजीवन समाधीमध्ये काय केला जिवंत ठेवला. आणि दुसरे आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी हा पुरुषार्थ केला की स्वतः हा नरदेह गुण कुठे गेले ते वैकुंठाला गेले. विठ्ठला विठ्ठला आणि तुकाराम महाराज तेच तुम्हा आम्हाला सांगतात की काय आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी की तुम्हा आम्हाला ते विनंती करत आहेत की काय आता आम्ही वैकुंठाला जात आहे तुम्ही काय करा तुम्हाला मी विनंती करतो. काय तुकाराम महाराजांचं जर आपण आयुष्य बघितलं तर महाराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये तुम्हा आम्हाला विनंतीच केली बरोबर आहे की नाही. आणि जाताना सुद्धा काय करतात विनंतीच करतात विठ्ठला श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दृश्यते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकाळाते विनमनी करा विठ्ठल स्मरण. काय म्हणतात तुम्हाला आम्हाला त्यांचं एकच काम होते काय की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा नाम चिंतन करा. विठ्ठला
इच्छितो तुम्हाला. काय महाराज फक्त विनंतीच करतायत, बरोबर आहे का नाही? काय करी टाळी बोला मुखी नाम, बरोबर आहे का नाही? गावामध्ये एवढेच लोक आहेत का? बरोबर आहे. हा एवढा महत्वाचा दिवस आहे आपल्या संप्रदायाच्या कळश स्थानी विराजमान असणारे, बरोबर आहे का नाही? की ज्यांना आपण जगद्गुरु म्हणतो. काय 3 जगद्गुरु आहेत, बरोबर आहे. एक आहे कृष्ण वंदे जगद्गुरु, दुसरे आहेत आद्यगुरु शंकराचार्य आणि तिसरे आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि आपले जे वैभव आहे त्या वैभवाचा आज काय त्यांनी सदैव म्हणजे हा देह घेऊन ते वैकुंठाला गेले आणि तो आजचा दिवस आहे, बरोबर आहे का नाही? तुमची जर आज गर्दी त्या ठिकाणी मावायला पाहिजे नव्हती, बरोबर आहे का नाही? मागच्या वर्षीपासून हा उत्सव म्हणजे बीजेचा उत्सव मागच्या वर्षीपासून सुरू आहे ना, बरोबर आहे का नाही? म्हणून असं वाटतं शेताचे काम चालू आहेत का नाही? विठाला 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 आपल्याला बरोबर 12 वाजता काय पुष्पवृष्टी करायची, बरोबर आहे की नाही? म्हणून धावत्या वेगात आपण गाचं चिंतन करणार आहोत. विठाला विठाला हो. काय की या भूतलावर येणारे म्हणजे 3 मुख्य वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे जीवाचा, की जीवाला जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून चालत नाही. कारण की जीव हा येण्यातही परतंत्र आहे आणि जाण्यातही कसा आहे? परतंत्र आहे. अगा कर्मी करावे तेही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाते का. जो काय हा देह तुम्हा मला भेटलेला आहे, हे उरलेले कर्म भोगण्यासाठी तुम्हा मला जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून चालत नाही. विठाला पहिला वर्ग आहे जीवाचा. जीवाला जन्माला यावंच लागतं. काय कर्मशास्त्र असं सांगतं की कर्म हे कर्त्याचा शोध करत तुम्हापर्यंत पोहोचत असतं, बरोबर आहे का नाही? म्हणून जीवाला जन्माला यावंच लागतं. काय महाभारतामध्ये असं सांगितलेलं आहे की हजारो गायीचा कळप आहे आणि त्या हजारो गायीच्या कळपामध्ये जे काही गायीचं वासरू आहे ते स्वतःच्या आईला जाऊनच चिटकतं आणि स्तनाचं काय करतं? दूध प्राशन करतं. अगदी त्याच पद्धतीनं उरलेलं कर्म भोगण्यासाठी कर्म हे कर्त्याचा शोध करत येतं आणि तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागतो आणि काय उरलेलं कर्म भोगावं लागतं. हे देवाचा देवाला आणावं लागतं. सई तुकारा मेला त्याने अगुणा आणला, किंवा धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले आणि येला रूपा बळे करुणी खरे हरिदासी, करुणी खरे हरिदासी, करुणी खरे हरि. आणि येला रूपा बळे करुणी खरे हरिदासी, करुणी खरे हरिदासी, करुणी खरे देवाला आणलंय त्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म माजतो, त्यावेळी देवाला साकडं घालावं लागते की देवा तुम्ही सगुण साकार व्हा आणि आम्हाला या अधर्मापासून धर्माकडे घेऊन चाला. म्हणजे त्या ठिकाणी देवाला आणावं लागतं. आणि तिसरा वर्ग जो आहे साधू संतांचा, संत हे स्वतः येत असतात. काय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. कोणीले करुसी सात भावे वर्ताया, साधू संतांचे बालक आज राजी भरले जग, साधू संतांचे बालक आज राजी भरले जग.
साच व्हावे वर्ताया. आलो आम्ही याच कारणासाठी आलोय, किंवा उजळावाया आलो वाटा खरा खोटा निवाडा, किंवा ब्रह्मरूपी संत जगी अवतरले उद्धाराया आले. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. हे आलो म्हणे तुका हे नामाचा धारक, आलो म्हणे तुका हे नामाचा धारक. हे एकेतर शिंगा, हे एकेतर शिंगा, आलो का, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. हे आलो म्हणे तुका हे नामाचा धारक, आलो म्हणे तुका हे नामाचा धारक. धारक आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. बरोबर आहे का? म्हणून साधू संत हे स्वतः तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी अवतार कार्याला स्वतःहून आलेले आहेत. बरोबर आहे की नाही? तुम्ही आम्ही आहो जीव जीव आहे, येण्यातही परतंत्र आहे, जाण्यातही परतंत्र आहे. परंतु साधू संत हे स्वतः येण्याचं ठरवतात आणि स्वतः कधी जायचं ठरवतात. विठ्ठला विठ्ठला. आपल्या वारकरी संप्रदायाच्या पायाभूत म्हणजे बेस असणारे संत ज्ञानेश्वर महाराज त्यांनी एक पुरुषार्थ केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणजे या दोन व्यक्तींनी संप्रदायामध्ये पुरुषार्थ केला. विठ्ठला काय की ज्ञानदेव घेतले धान बाबा बाळचंदू. बरोबर आहे? समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदू. कथा कीर्तन करीतो बाबा. बरोबर आहे की जो काय हा पंचमहाभूतांचा देह आहे, हा देह संजीवन समाधीमध्ये ठेवून आजही ज्ञानोबा काय करतात तर तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी ते स्थित आहेत. बरोबर आहे? आजही ते समाधीमध्ये बसून भजन कीर्तन त्या ठिकाणी करतात. ही झाली पहिली क्रांती. आणि दुसरी क्रांती आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची, की स्वतः हा देह घेऊन वैकुंठाला गेले. विठ्ठला विठ्ठला आणि साधू संतांचा अवतार तुमच्या आमच्यासाठी आहे. बरोबर आहे की नाही? उद्धाराय आले अवतार तो माधराया करणा, अवतार तो माधराया करणा. अवतार तो माधराया करणा, अवतार तो माधराया करणा. उदरया गला दाना देवा, उदरया गला दाना देवा. अवतार तो माधराया करणा, अवतार तो माधराया करणा. अवतार तुम्हा धराया कारण काय उद्धाराया जन जडजीव. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी जडजीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संत हे अवताराला आलेले आहेत. बरोबर आहे? या संसार रूपी भवसागरातून तारून नेण्यासाठी साधू संत हे तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. आणि आल्यानंतर काय सांगतात की करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. की बाबांनो, जर तुम्हाला या संसार रूपी भवसागरातून तरुण जायचं असेल तर एकच करा. काय करा? करा विठ्ठल स्मरण. विठ्ठला काय की भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात साधू संत. काय कलियुगी केवळ नाम आधारा. या कलियुगामध्ये केवळ फक्त भगवंताचं नावच काय आहे तुम्हा आम्हाला तरुण नेऊ शकतो. बरोबर आहे की नाही? कारण की साधू संत हे स्वतः येतात आणि स्वतः जातात, परंतु तुम्ही आम्ही आल्यानंतर तुम्हा आम्हाला कर्माचा हिशोब करूनच त्या ठिकाणी जावं लागतं. विठ्ठला काय करायचं? फक्त काहीच करायचं नाही. फक्त काय भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करायचं. कुठल्याही प्रकारचं कर्मकांड काही पूजा पाठ करायची गरज नाही. हरी बोला अधिक हरी बोला. उठता बैसता कांडता काय करा? हरी बोला. अहो एवढंच नाही तर महाराज काय म्हणतात की भांडताना सुद्धा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. विठ्ठला काही प्रकारची अट नाही.
कुठल्याही प्रकारचा काय नाही, नियम नाही. म्हणून फक्त वारकरी संप्रदायच असा आहे की तो मला साधा आणि सरळ सांगतो. विठाला कोणचा होम करायचा, यज्ञ करायचा, आणा 10 किलो तूप आणा, हे सांगतो का नाही. फक्त काय करायचं, स्वच्छ अंतःकरणानं भगवंताचं नामस्मरण करायचं. काय आता आपल्याला वेळ कमी आहे, बरोबर 12 वाजता मला सांगा बरं महाराज, बरोबर आहे का नाही? कारण की ती वेळ चुकता कामा नाही. कारण की जो काय हा सप्ताह आहे, हा सप्ताह काय महाराजांचं नाव, भानुदास महाराज रामदासी यांच्या जन्म उत्सवानिमित्त आहे. परंतु पुढच्या वर्षी काय करायचं, याच्यामध्ये एक टिप ऍड करायची की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त सुद्धा हा सप्ताह आहे. कारण की एवढा मोठा पर्व तुमचा या सप्ताहामध्ये येतो. काय महाराज सांगतात की तुम्हा आम्हाला जर या संसारातून तरुण जायचं असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. नाहीतर घडी घडी काळ वाट याची पाहे, बरोबर आहे. जो काही काळ आहे तो तुमच्या आमच्या त्या ठिकाणी टपून बसलेला आहे की कधी मी याला घेऊन जातो, बरोबर आहे की नाही. म्हणून काय करायचं, काळ सारावा चिंतने, हरे देवाचा पूजने देवा